एसएससी क्लासच्या शिवराज मोटेगावकरच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आली। मोटेगावकरच्या पत्नीला सीबीआयने चौकशीसाठी पुण्यात बोलावले। 2 डॉक्टरांची काल चौकशी झाली। मोटेगावकरच्या मुलाची 8 तास चौकशी करण्यात आली। त्यानंतर आता मोटेगावकरच्या पत्नीची चौकशी होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, या सगळ्या प्रकरणी पत्नीला नोटीस नेमकी का? खरं तर सीबीआय कडून आर्थिक स्त्रोत जे आहे ते तपासले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काल जो संशय व्यक्त करण्यात आलेला होता की शिवराज मोटेगावकरनं पेपर जो आहे तो मुलासाठी फोडला होता का, त्यामुळे मुलाची काल तब्बल सीबीआयनं 8 तास चौकशी जी आहे ती केलेली होती। मात्र आता शिवराज मोटेगावकरच्या पत्नीला सुद्धा सीबीआयनं नोटीस बजावलेली आहे आणि चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना सीबीआय कडून देण्यात आलेल्या आहेत। सीबीआय कडून या सगळ्या प्रकरणामध्ये आर्थिक स्त्रोत जे आहेत ते शिवराज मोटेगावकरचे तपासले जाण्याची शक्यता आहे। हे सगळे व्यवहार जे आहेत ते नक्की कोणाच्या खात्यावरून होत होते त्याचा तपास जो आहे तो सीबीआय कडून केला जाण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक धागेदोरे जे आहेत ते समोर येत आहेत। काल दिवसभरामध्ये 2 डॉक्टरांची सुद्धा चौकशी आहे ती सीबीआय कडून करण्यात आलेली आहे। मात्र आता पत्नीला नोटीस दिल्यानंतर पत्नी चौकशीसाठी हजर राहते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, किंवा शिवराज मोटेगावकरच्या या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुटुंबाची नक्कीच प्रदीप, नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।